टिळक रोडवरील भारतीय सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या अकोला महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात सध्या मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। जन्म व मृत्यू नोंदणीसाठी दररोज अनेक नागरिक येथे येतात, मात्र त्यांना समाधानकारक सेवा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे। नागरिकांचा आरोप आहे की जन्म मृत्यू नोंदणीसाठी केवळ एकच काउंटर सुरू आहे आणि तिथेही काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। कर्मचारी नागरिकांना प्रमाणपत्रासाठी तारीख देतात, पण त्या दिवशी पुन्हा केंद्रात आल्यानंतरही काम होत नाही। त्यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि पैशांचा अपव्यय होतोय। काही नागरिकांनी सांगितलंय की अनेक दिवसांपासून ते प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करतायत, मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना परत पाठवलं जातं। यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। सकाळपासून आम्ही 11 वाजतापासून इथं लाईनीत उभे आहोत। लाईनीत उभे आहोत आम्ही इथं, पण आमचे काही अजून 5 वाजले संध्याकाळचे काम झालेलं नाही आहे। इथं एवढी रांग लागलेली आहे। आम्ही आलो 10 वेळा मिस्टेक करून राहिले, ते एकाच कामात 10 वेळा मिस्टेक करून तेच कामात 10 वेळा, म्हणून आमचा नंबर अजून आला नाही। अजून म्हणतात साईट बंद आहे, उद्या या। इथून बाहेरचे लोक आलेले आहेत, ते दुसऱ्या जिल्ह्याचे लोक आहेत। कुठच्या दादा तुम्ही? दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेबसाईटचा सर्व्हर बंद असल्यामुळे ऑनलाईन नोंदणीचं काम रखडलंय आणि त्यामुळेच नागरिक सुविधा केंद्रात अडचणी येत आहेत। जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र हे अत्यावश्यक दस्तऐवज असल्याने ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता अकोला महानगरपालिका या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जुने अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।